चालेल तुला? आवडेल मला. ऐक साजण तुझाच गोडवा. तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण स्पेशल गर्लवर केला आहे, तर त्यामुळे कंप्लीट बघून नक्की बनवा. आणि आजचा व्हिडिओ आपण बनवला ते म्हणजे अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून, तर त्यामुळे एकदम सोपा आहे, काय विषय नाही, सर्वांना लिहून जाईल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर जे बिटमार्क प्रेसेट राहील भावना तिला ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर बघू शकता हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पण बघायला भेटेल. तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ॲरोनुसार पहिल्या भेटूया. पहिलं बीट आपला असेल 2.26 सेकंद या पद्धतीने. तर पहिली जी ग्रुप 1ची लेअर भेटेल तुम्हाला रेड कलरची, बघू शकता त्या ग्रुप 1च्या लेअरवर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं कलर फिलचा ऑप्शन भेटेल तुम्हाला, एक नंबरला कलर फिल सिलेक्ट करा. तर ती आपली बंद येते लेअर, तिला ऑन करण्यासाठी तुम्हाला 4 नंबरला ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करा. म्हणजे ती लेअर तुमची डायरेक्ट इथं ऑन होऊन जाते अशा पद्धतीने. पहिली आपली अशी बंद असेल त्या पद्धतीने, तुम्ही तिथं क्लिक करशाल तेव्हा ती ऑन होऊन जाईल. ऑन केल्यानंतर अशा सेम तुम्हाला पुढच्या 2 लेअर ऑन करायच्या आहे. त्याच्यानंतर पुढं बीटवर या, आपल्या इथं ग्रुप 3च्या लेअरवर, तिथं जा परत कलर फिलमध्ये आणि तिला सुद्धा ऑन करून घ्या या पद्धतीने. तर त्यापुढं ग्रुप 2ची लेअर असेल तिच्यावर क्लिक करा, कलर फिलमध्ये आणि तिला सुद्धा ऑन करून घ्या. तर अशा पण तुम्ही त्या 3 लेअर ऑन करून घ्यायचे. एवढ्या 3 लेअर ऑन केल्यानंतर बघू शकता पहिले भेटूया म्हणजे ग्रुप 1च्या लेअरवर. तर ग्रुप 1च्या लेअरवर आल्यानंतर आता तुमचा मॉडेलची मी तुम्हाला कसा चेंज करतो तुम्हाला ते सांगतो. तर ग्रुप 1च्या लेअरवर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं कलर इथं बघू शकता वर तुम्हाला 3 डॉटचा आयकन आहे, डिलीटच्या शेअर त्या 3 डॉटच्या आयकॉनवर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ती अनग्रुप म्हणा, यापर्यंत लास्टला ऑप्शन अनग्रुप यापर्यंत. ग्रुप केल्यानंतर इथं मॉडेलची इमेज तुम्हाला डायरेक्ट ओपन होऊन जाईल, त्याच्यावर क्लिक करा. इथं कलर फिलच्या ऑप्शनवर जा आणि तिथून तुम्ही त्याच्यावर ऑप्शन क्लिक करा, डायरेक्ट गॅलरी ओपन होऊन जाते. तिथून तुम्ही इमेज चेंज करू शकता. या परत मी एक इमेज चेंज करून घेतो. हा इमेज ठेवतो मी बघा इथं. हा इमेज अशा मी चेंज झाला, बॅक येतो आणि त्याला तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करण्यासाठी मूव ट्रान्सफरचा ऑप्शन आहे, तिथं जा आणि तुमच्या हिशोबाने इथं सेट करतो इमेज. तर अशा मी चेंज केल्यानंतर बॅक येतो. एवढं केल्यानंतर भावांनो बघू शकता आता आपला इमेज इथं चेंज झाला आहे. तर इथं बघू शकता इथं पूर्ण लेअर पॅटर्न आहे आपल्या इथं, बघू शकता त्या लेअर पॅटर्नला दोन्ही याला दाबून धरा. पहिल्या मॉडेलची इमेज असेल त्याच्या खाली जो आपल्या रेक्टँगलचा शेप आहे भावनो, त्या दोघांना इथं दाबून धरा, सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर वर तुम्हाला भरपूर ऑप्शन आले, बघू शकता वर एक नंबरला एक इथं बघू शकता, इथं त्याच्यावर क्लिक करा, वर एक ऑप्शन आहे. अशा पण क्लिक केल्यानंतर तो ग्रुप बनून जातो तुमचा अशा पद्धतीने. म्हणजे आपली ते इमेज चेंज झाला आणि इथं आपला ग्रुप बनला आहे. परत त्यापुढं 2 नंबर लिहा ग्रुप 3ला, परत त्याच्यावर क्लिक करा. परत इथं बघू शकता 3 डॉट क्लिक करा, अनग्रुप करा. मॉडेलची इमेज आपलं ओपन झाला आहे, त्याच्यावर क्लिक करून कलर फिलमध्ये जा आणि इथं सिलेक्ट करा, डायरेक्ट गॅलरी ओपन होऊन जाईल. इथून इमेज तुम्ही चेंज करू शकता. अशा इमेज चेंज केला बघू शकता त्याच लेअरला इथं सिलेक्ट करा आणि इथं ग्रुप करून टाका. अशा पण तुमचा मॉडेलची इमेज तिथं चेंज झाला आहे. तर पुढचा तुमच्या हिशोबाने तुम्ही चेंज करा. तर एवढे तुम्हाला 3च इमेज चेंज करायचे भावनो अशा पद्धतीने. एवढं चेंज केल्यानंतर वर सेटिंगमध्ये या. सेटिंगमध्ये आल्यानंतर बघू शकता इथं रेझोल्युशन फुल ठेवा, क्वालिटी हाय करा, डायरेक्ट व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना भेटूया पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद जय महाराष्ट्र.